जय श्रीराम. तर आता आपण आलोय फेमस छप्पन दुकानी आहे. हे बॅक साईडला तर बघितले सर्व दुकानीच आहे आणि हा पूर्ण 56 दुकानांचा एरिया आहे. आणि इंदोर तर तुम्हाला माहिती आहे पूर्ण भारतामध्ये एक नंबर आहे स्वच्छतामध्ये. पूर्ण क्लीन इंडिया म्हणायचं म्हटलं तर इंदोरचं नाव येतं पूर्ण क्लीन मध्ये. आणि त्याच इंदोरमध्ये आता मी व्हिडिओ जशी स्टार्ट केली, जेवढा पण इंदोरमध्ये फिरलो मी, जेवढा पण रूट पूर्ण एकदम क्लीन होता. तिथं अशी घाण वगैरे काहीच नव्हती. पण जेव्हा 56 दुकानला आलो ना, इथं या साईडला जेवढे दुकानी आहे तिथं दुकानींजवळ फिरत फिरत तुम्हाला ही व्हिडिओ पाहायला भेटेल. एवढी घाण केली आहे लोकांनी. कारण की जिथं इंदोरचं नाव निघतं ना, तिथं असे काही घाण लोक पण आहे, त्यांच्यामुळं इंदोरचं नाव पण खराब व्हायला लागतं. कारण की आता तुम्ही पाहताय, तुम्ही व्हिडिओ बघताय, ही जो आहे ना, याच्यामध्ये जे आहे, जे खायच्या वस्तू आहे, जे आपल्या पाणीच्या वस्तू बॉटल असेल, जे खायचे प्लेट्स आहे तिथंच फेकल्या आहे किंवा कोणत्या तरी कान्याकोपऱ्यात फेकलेल्या आहेत. आता हे माझ्या बॅक साईडला पण बघितलं ना, त्या झाडाजवळ तिथं पण 2-3 अशा पाणीच्या बॉटल्स आहे, त्या पण पडलेल्या आहेत. तर काही काही असे असतं ना, लोक एवढं क्लीन सिटीचं पण जे नाव असतं ना, ते पण घाण करायचं मागं असतं. तर ते कोणतं पण सिटी असो किंवा कोणतं पण काय असो, तिथली जी नागरिक असतात ना, तिथले जे व्यक्ती असतात, तिथली जी सिटीजन असतात सगळे, हा त्यांचा ही जिम्मेदारी असते की तुमचं सिटीचं नाव एवढं टॉपला आहे, एवढ्या 1 नंबरवरती आहे, तर तुम्ही ते कायम टिकवण्यासाठी काय काय करायला पाहिजे. तर असं काही छोटीशी जागा असते किंवा छोटीशी तुमची चुकी असते ना, ती खूप त्या शहराचे जे नाव असते ते खराब करायला छोटी चूकच तुमची मोठी होऊन जाते. तर इंदोरकरांना एकच हे सांगणं आहे की जेवढं तुमच्याने होत असेल, तुम्ही एवढी सिटी क्लीन ठेवता, तर तुमचं काम आहे की 56 दुकानांचा जो एरिया आहे तो पण क्लीन ठेवा. तुम्ही खायला येता, इथले जे स्ट्रीट फूड्स आहे तुम्ही एन्जॉय करता, तर जेवढी स्वच्छता ठेवता ना तेवढी तुम्ही पण ठेवा. कारण की इथं असं नाही की डस्टबिन वगैरे नाहीये, सर्व ठिकाणी डस्टबिन आहे. तुमचं खाल्लं गेल्यानंतर तेवढं हॉटेलपासून जर घेऊन येत असाल तर तेवढं थोडं चाला आणि जो डस्टबिन आहे त्याच्यात ते कचरा टाका. कारण की मला पण आतापर्यंत वाटलं होतं चांगलं, पण आता घाण झाली. आल्या मी नाव काढलं होतं इंदोरचं, पण इथं येऊन ते बघितलं ना, थोडं मलाच वाईट वाटतंय. तर प्लीज इंदोरकरांना पण हेच सांगतो, इंग्लिश तर सांगणार नाही, मराठीतच सांगतोय, तर तुमचं नाव जेवढं टॉपला आहे ना, टॉपला जाऊ द्या. अजून ते चांगलं कसं होईल ते नक्कीच बघा. ते थोड्यासाठी तुम्ही पूर्ण घाण करून टाकता.